पाटील साहेब आणि केशवजी पाटील आणि प्रभाकरजी पाटील विद्यमान ग्रामपंचायत सदस्य कोपार या तिन्ही मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण देऊया यश घरातला सेमीफायनल सामन्यातील सामनावीर पारितोषिक। त्यानंतर सँडी पाटील आपण देखील यायचंय। सुनील पाटील रुपेची घरात या आपण मंचावरती। चला सँडी आपण यायचंय। दुसऱ्या सेमीफायनल सामन्यातील सामनावीर बक्षीस वितरणासाठी केस अगदी अतिशय चांगली स्पर्धा। या जरा फास या ज्या व्यक्तिमत्वांची नावं घेतली त्यांनी स्टेजवर येऊन बक्षीस वितरण सोहळ्याला हातभार लावायचा आहे। सँडी पाटीलने देखील संपूर्ण केपीएल 2025 या स्पर्धेतून रोशनी इंटरप्राइजेस संघाकडून चांगला खेळ केला। त्यानंतर आपण जाऊया अंतिम सामन्यातील सामनावीर पारितोषिकाकडे। नक्की 44 धावांचं आव्हान होतं आणि अवघ्या 12 चेंडूमध्ये ते आव्हान पहिला आणि रोशनी इंटरप्राइजेस संघाला अंतिम सामन्यातून या संघाने सलग 6 विजय संपादन केले। मात्र अंतिम सामना त्यांना गमवावा लागलेला आहे आणि त्या सामन्यातील सामनावीर खेळाडू आहेत रोशन या आपण दक्षिका इंटरप्राइजेस संघाचा खेळाडू। अंतिम सामन्यातील सामनावीर नक्कीच आपले वकील साहेब गणेशजी पाटील साहेब विलाजी घरत साहेब आपण पुढे या। आपले शुभ हस्ते रोशन याला या अंतिम सामन्यातील सामनावीर पारितोषिकाचं वितरण आपले शुभ हस्ते करायचे आहे। नक्कीच मान्यवरांचे आभार आणि खेळाडूचे अभिनंदन। 2025-26 साठी सर्व आपल्या संघ मालकांना संघांना आपण इथून शुभेच्छा देऊ। पुढल्या वर्षी आणखी चांगला खेळ करा। त्यानंतर या स्पर्धेचा उत्कृष्ट गोलंदाज या पारितोषिकाकडे बोलूया, कारण आपण स्पर्धा सुरू झाली तेव्हा चेंडू टाकलाय आणि या स्पर्धेचा उत्कृष्ट गोलंदाज ठरलाय वैभव पाटील रोशनी इंटरप्राइजेस। जनार्दनजी इतरकर साहेब आपण पुढे यायचे आणि कैलासजी पाटील साहेब आपले शुभ हस्ते या स्पर्धेतील उत्कृष्ट गोलंदाज वैभव पाटील आणि सुंदर ट्रॉफीचं आपण वितरण करायचंय। नक्कीच अतिशय चांगली गोलंदाजी केली। तब्बल 8 विकेट केपीएल 2025 तिसऱ्या पर्वातून या गोलंदाजाने घेतलेत आणि तेच ठरलेत या स्पर्धेचे उत्कृष्ट गोलंदाज। त्यानंतर या स्पर्धेतील उत्कृष्ट फलंदाज खेळाडूचं नाव राजेश भोईर संघ आरएस इंटरप्राइजेस यांच्या बॅट मधून 145 धावा। श्यामजी साहेब आपण पुढे यायचंय आणि अर्धाजी पाटील पूर्णा ग्रामपंचायतचे माजी सरपंच समाजसेवक उद्योजक उद्योगपती केपीएल 2025 तिसरं पर्व आणि या स्पर्धेतून उत्कृष्ट फलंदाज राहिले आरएस इंटरप्राइजेसचे खेळाडू राजेश भुई यांच्या बॅट मधून आले 145 धावा। त्यानंतर या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट क्षेत्ररक्षक हे पारितोषिक देखील आहे। नक्की संपूर्ण गेले 2 दिवस ज्या खेळाडूने चांगली फिल्डिंग केली त्या खेळाडूसाठी देखील स्पर्धेतून पारितोषिक ठेवलं होतं आणि ते पारितोषिक जातोय नक्कीच आपले सिनियर खेळाडू एमआय लाईफस्टाईलचे मनोहर मडवी वेताल कोपर 40+ चे एक सिनियर खेळाडू। नक्की दौरकनाजी म्हात्रे साहेब कबड्डी महर्षी या दौरकनाजी म्हात्रे साहेब आपले शुभ हस्ते आपण मनोहर मडवी यांचे चिरंजीव जतीन मडवीला ही ट्रॉफी वितरण करायचे। क्या बात आहे। त्यानंतर या स्पर्धेचा 4थ्या क्रमांकाचा संघ आहे एचएस इंटरप्राइजेस चतुर्थीय पारितोषिक पटकावलाय केपीएल 2025 च्या तिसऱ्या पर्वातून। चला संघ मालक खेळाडू संघनायक आपण यायचंय स्टेजवर। चला जरा स्पीडअप करा। एचएस इंटरप्राइजेस हरेजी भोईर आणि सूर्यकांतजी पाटील नक्कीच गावदेवी 40+ वेले संघाचे दोन्ही उत्कृष्ट खेळाडू पार्थ इंटरप्राइजेसचे सर्व सूर्यकांत पाटील आणि ग्रुप ग्रामपंचायत वेले भाटालेचे विद्यमान सदस्य हरेश भोईर यांच्या शुभ हस्ते पारितोषिकाचं वितरण एचएस इंटरप्राइजेस केपीएल 2025 चतुर्थीय
क्रमांकाचा संघ राहिलाय। त्यानंतर तृतीय क्रमांक आर्यस एंटरप्राइजेस टीम, या आर्यसचे खेळाडू संघ मालक नक्कीच पप्पूजी खंडागले साहेब, पूर्णा गावचे उद्योजक उद्योगपती आणि त्यांचे नक्कीच सहकारी अर्धसा दादा पाटील देखील आहेत। या आपण आपल्या शुभ हस्ते आपण देऊया। श्यामजी आपण देखील पुढे यायचंय। या आपण देखील या स्पर्धेमध्ये तृतीय क्रमांकाचा संघ राहिलाय आर्यस एंटरप्राइजेस। तर नक्कीच आपण पाहतोय ऑन स्क्रीन वर आर्यस एंटरप्राइजेस टीम चे ऑनर खेळाडू आणि संघनायक। तिसरा क्रमांक आता या स्पर्धेतील मुख्य बक्षीस सर्वांनाच माहित आहे, जास्त वेळ घेऊन फायदा नाहीये। मालिकावीर नक्कीच आमच्या महिला भगिनी इथे आहेत, भरपूर वेळ त्यांनी देखील या स्पर्धेला दिलाय। सर्व महिला वर्ग आपण या अस्मिता रुपेश घरात, विद्यमान ग्रामपंचायत सदस्य आणि माजी उपसरपंच ग्रामपंचायत कोपार आणि त्यांच्या सर्व दर्शनाजी पाटील, सुषमाजी घरात, चला या आपण सर्वांनी या पुढे या स्पर्धेतील मालिकावीर खेळाडूला आपण देऊया। KPL 2025 मध्ये ज्या खेळाडूंना नक्कीच रोशनीजी घरात यांना देखील विनंती आहे की आपण देखील पुढे यायचं आहे। KPL 2025 मध्ये यश घरात राहिले मालिकावीर या खेळाडूंना 5 सामन्यातून 228 धावा, काल पहिल्याच दिवसातून 250, 6 मध्ये 6 षटकार, 5 सामन्यातून 228 धावा ठोकलेत आणि 2 विकेट। क्या बात आहे यश घरात, अभिनंदन। नक्कीच अगदी यश घरातनं काल सुरुवातच धूमधडक्यात केली होती। पहिल्या सामन्यातून 71 धावा, 12 चेंडूमध्ये 53 आणि 6 चेंडूमध्ये 6 षटकार ठोकण्याचा विक्रम या खेळाडूने केलाय। अभिनंदन, मान्यवरांचे आभार आणि खेळाडूचे अभिनंदन। त्यानंतर आपण देऊया संघाचा तृतीय क्रमांकाचा संघ राहिलाय रोशनी एंटरप्राइजेस। नक्कीच आपले KPL 2025 चे सर्व संघ मालक आपले शुभ हस्ते आपण ट्रॉफीचं वितरण करू आणि प्रभाकरजी पाटील असतील, जनार्दनजी हितारकर आणि कैलासजी पाटील, दौरकनाजी म्हात्रे हे मान्यवर देखील पुढे येतील। KPL आपण देखील पुढे यायचंय। गणेशजी पाटील ॲडव्होकेट या आपण देखील या स्पर्धेचा द्वितीय क्रमांकाचा संघ रोशनी एंटरप्राइजेस, नक्कीच हे म्हणजे घरात साहेबांचा संघ आणि त्यांचा लकी नंबर 4040। मात्र या संघाला शेवटच्या सामन्यामध्ये पराभूत करण्याची कामगिरी दक्षिका एंटरप्राइजेस टीमने केली। सलग 6 विजय, मात्र 7व्या सामन्यातून पराजय आणि या चषकावर दुसऱ्या क्रमांकावर समाधान। काही हरकत नाही, पुढल्या वर्षी अजून चांगला खेळ करा नक्कीच। आणि आता आपण देऊया दक्षिका एंटरप्राइजेस टीम चॅम्पियन संघ आणि बक्षीस वितरणासाठी नक्कीच प्रतापजी पाटील साहेब, राजेंद्रजी भोरी साहेब यांना विनंती आहे की आपल्या शुभ हस्ते गरज साहेब आपण देखील, पंकजजी पाटील आणि सर्व आमचे मान्यवर सर्वांनी हातभार लावायचा आहे। या 2025 चा चॅम्पियन संघ आहे दक्षिका एंटरप्राइजेस, दशरथजी घरात यांची टीम।